जाऊ शकता. डॉक्टरकडे जायचंय ना? हा, जा पटकन. आलीच. चला, आवरत होते. अरे कुठे निघालात तुम्ही? डॉक्टरकडे चाललो. रेग्युलर चेकअप यांचा अपॉइंटमेंट आहे तशी. बरोबर, ठीक आहे, जाऊन या. डॉक्टर काय म्हणतायत ते मला कळव. सावकाश जा. मम्मा, ही वॉर्डन आज जास्तच बोलली आहे आपल्याला. आपल्याच घरात राहून आपलाच अपमान करते म्हणजे काय? हो ना, ही वॉर्डन पण हट्टी एक नंबरची. किती मनवायचा प्रयत्न केला पण ऐकेल तर खरं. पण मम्मा, या सगळ्याचं महत्वाचं कारण माहितीये का तुम्हाला? वॉर्डन, मणी आणि स्वानंदीची युनिटी. या घरात आल्यापासून तिघे नुसते एकमेकांना चिकटून आहेत. एकाला काही बोललं ना की दुसरा ढाल बनून उभा राहतो. नॉनसेन्स सगळा नुसता. पण आज नाही मम्मा, आज मी वॉर्डनला धडा शिकवल्याशिवाय गप्प नाही बसणार. आजच्या संधीचा मी फायदा करून घेणार मम्मा. बाई, पण कसं? मम्मा, असं काय करताय? मणी आणि स्वानंदी डॉक्टरांकडे गेलेत. त्यांना यायला 1.5-2 तास तरी लागतील, करेक्ट? मग हे 2 तास वॉर्डन घरात एकटीच आहे ना, त्याचा फायदा करून घ्यायचा मम्मा. तिला त्रास द्यायचा. अरे हो, माझ्या लक्षातच नाही आलं हे. आता कळेल त्या वॉर्डनला. चांगला धडा शिकवूया आपण तिला. आजच्या पूजेचा मी फायदा करून घेणार मम्मा. अभिनंदन स्वानंदी. अभिनंदन कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे तुम्ही ऐकलं नाही का डॉक्टर काय म्हणाले ते? बाळाची वाढ अगदी व्यवस्थित होती. खरं तर मला बाळाला ते अभिनंदन करायचं होतं, पण बाळ आता पोटात आहे ना, म्हणून त्याच्या आईला केलं. पोहोचेल ना त्याच्यापर्यंत? पोचला त्याच्यापर्यंत? कशावरून? अहो, पोटात हालचाल करताय ते. 1 मिनिट. मला वाटतंय त्याला थँक्यू म्हणायचंय तुम्हाला.